जिल्ह्यातील आरपीआय संघटना एकवटली. बहुचर्चित प्रकाश लोंढे यांच्या समर्थनार्थ 30 नोव्हेंबरला निवेदन. बहुचर्चित प्रकाश लोंढे यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आरपीआयच्या वतीने 30 नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्त कार्यालय येथे निवेदन देण्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाज बांधवांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन पक्षाचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट बर्वे यांनी केले. नाशिक रोड येथील हरियाली हॉटेलमधील सभागृहात झालेल्या बैठकीला आरपीआय प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर आणि राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मूळतः स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारी संदर्भात बोलवण्यात आलेल्या या बैठकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यावर दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांचा विषय चर्चेत आला. विविध तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी लोंढे यांना पाठिंबा दर्शवत पक्षाने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे अशी मागणी केली. पोलिसांनी पक्षपाती चौकशी करून कारवाई केली असल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रकाश लोंढे यांच्या विरोधातील कारवाई अन्यायकारक आहे. पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, अन्यथा रिपाई पक्ष रस्त्यावर उतरेल असा खांबाळकर यांनी इशारा दिला आहे. बैठकीदरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी मित्र पक्षांनी आम्हाला विश्वासात घेतले नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली. तर इगतपुरी येथील पदाधिकाऱ्यांनी आम्ही शिवसेना उभाटा पक्षाबरोबर काम करणार असं सांगितले. ग्रामीण पदाधिकाऱ्यांना योग्य मान सन्मान देण्याची मागणी सिन्नर येथील पदाधिकाऱ्यांनी केली. तर आरोप प्रत्यारोपाच्या वातावरणात ही बैठक पार पडली. माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यांची खंत. पोलीस प्रशासनाने आमच्या लोंढे परिवारावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. प्रकाश लोंढे यांनी पक्षासाठी सर्वस्व अर्पण केले आहे. आज त्यांना पक्षाच्या पाठिंब्याची गरज आहे. वेळीच पक्षाने पोलीस प्रशासनाला जाब विचारला असता तर हा अन्याय झाला नसता अशी खंत माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित युवा जिल्हा प्रमुख अमोल पगारे, जिल्हा उपाध्यक्ष भारत निकम, शहराध्यक्ष समीर शेख, माजी नगरसेवक संजय भालेराव, रामबाबा पठारे, रिपाई नगरसेविका दीक्षा लोंढे, नैना वाघ, मनाली जाधव, पवन क्षीरसागर, सनी वाघ, नारायण गायकवाड, विनोद जाधव, राजू सूर्यवंशी, राजाभाऊ अहिरे, विश्वनाथ काळे, फकीरा जगताप, किशोर घाटे, संतोष पाटील, भारत जगताप, भारत म्हसदे, सुनील रोकडे, रामनाथ शेजवळ, राजाभाऊ वानखेडे, आरडी जाधव, गौतम पगारे, गंगाभाऊ त्रिभुवन, आकाश भालेराव, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागुल, भाऊसाहेब जगताप, दिलीप साळवे, सनी साळवे, विश्वनाथ हुलिन, शालिग्राम बनसोडे, राजू पगारे आदी तालुका निहाय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने नाशिक जिल्ह्यामध्ये आज महत्वपूर्ण कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला काकासाहेब खांबाळकर, श्रीकांत भालेराव आणि मी स्वतः उपस्थित आहे. या बैठकीचं महत्व असं होतं, आगामी होणाऱ्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाची युती होईल नाही होईल, परंतु पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे आणि प्रत्येक गणामध्ये आपले कार्यकर्ते तयार करणे आणि आपला सक्षम उमेदवार तयार करण्याची भूमिका निर्माण करण्यासाठी ही चिंतन बैठक होती. दुसरा महत्वाचा मुद्दा की या प्रकाश लोंढे आमच्या पक्षाचा जिल्हा शालिमार जो हार घालणार आणि त्यानंतर आमचं शिष्टमंडळ एवढा करता जाणार आहे की तुमची न्याय प्रविष्ट बाबू आहे त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, परंतु विनाकारण कोणाच्या सांगण्यावरून राजकीय स्टंट म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नये आणि त्यांना विनाकारण त्रास देऊ नये आणि त्यांच्या कुटुंबांनाही त्रास देऊ नये अशा प्रकारची आमची भूमिका आहे. हा भारत देश आहे, लोकशाही देश आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे. चौकशी तुमची निपक्षपाती झाली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका. आमचा कसल्याही प्रकारचा पोलिसांवर दबाव टाकण्याची इच्छा नाही, परंतु चौकशी ही निपक्षपाती झाली पाहिजे आणि विनाकारण कोणाला तरी बोलून तुम्ही जर गुन्हे दाखल करत असाल तर ती गोष्ट चुकीची आहे, निंदनीय आहे. त्यामुळे माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजची बैठक झालेली आहे आणि शक्यतो आठवले साहेब त्या शिष्टमंडळामध्ये येण्याची दाट शक्यता.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एक पक्ष आहे आणि हा पक्ष रामदासजी आठवले साहेब आज चालवत आहेत. दादासाहेब गायकवाडांच्या नंतर बाबा आठवले साहेबांनी ही धुरा सांभाळली. 3 तारखेला या पक्षाचा वर्धापन दिन आहे. त्या दिनासाठी देखील संपूर्ण नाशिककरांनी यायचंच आहे. पण त्याआधी प्रकाश लोंढे यांच्यासाठी खेड्यापाड्यातून गावागावातून एक प्रचंड असा मोठा मोर्चा निघाला जाईल. त्या मोर्चातून शिष्टमंडळ पुढे जाईल. तर मोर्चा हा व्हायला पाहिजे. आपण जागृत लोक आहोत आणि जागृत असल्यामुळे मोर्चा हा गेला पाहिजे. आपल्या माणसावर जर अन्याय होत असेल तर पोलिसांनी पुरावे जमा करावेत. पुरावे ते खरे असले पाहिजे. ते कोर्टाने तपासावे आणि त्याच्यानंतर गुन्हे दाखल करावे. अशा पद्धतीचं त्यांनी ते काम करावं. त्यांना आमचा विरोध असणार नाहीये. परंतु मोर्चा हा प्रचंड ताकदीने निघाला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाची ताकद ही किती प्रचंड आहे ही दाखवून देण्याची वेळ आज तुमच्यावर आलेली आहे. ते काम तुम्ही करावं असे तुम्हाला मी विनंती करतो आणि मोर्चाला या असं तुम्हाला मी सांगतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याची अत्यंत महत्वपूर्ण मीटिंग ही मीटिंग काकासाहेब खंबाग यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रमुख उपस्थिती थोर कायदे तज्ञ आणि रिपब्लिकन पक्षाचे लिगल ॲडवायझर बी.के. बर्वे साहेब, मी स्वतः श्रीकांत उपस्थित होतो. सगळे कार्यकर्त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यांच्या मनामध्ये जी एक भीतीचं सावट होतं आणि आम्ही आठवले साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी आलो. आठवले साहेब संपूर्ण या कार्यकर्त्यांच्या पाठीशी, आठवले साहेबांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे. आणि उद्या होणारं जे इलेक्शन आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, तर आम्ही आमचा जो भविष्याचा प्रचंड मोर्चा काढतील. या सिट्टी साहेबांना आम्ही जा विचारू, प्रकाश लोंढे गुन्हेगार आहे ते कोण ठरवील. तुम्ही त्यांची ती बेइज्जत थांबवा, पक्षाची बेइज्जत थांबवा असा इशारा मोर्चा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.